भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता। त्यानंतर 2015 पासून जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याची माहिती विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी सांगितले। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विवेकानंद प्रतिष्ठान अक्कलकोट व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने A1 चौक येथील विठ्ठल मंदिर परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी बोलत होते। ते पुढे म्हणाले की योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे। शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्यासाठी योग हा प्रभावी मार्ग असून नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते, मानसिक ताणतणाव कमी होतो, एकाग्रता सुधारते आणि जीवन अधिक निरोगी व आनंदी बनते। आजच्या धावपळीच्या जीवनात योगाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे। यावेळी अक्कलकोट नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड, नगरसेवक रमेश कापसे, अशोक जाधव, उर्मिला शिंदे, नगरसेविका अपर्णा सिद्धे, मल्लिकार्जुन मसुती, प्रदीप पाटील, दिनेश पटेल, अंदप्पा कळके, योग शिक्षक कस्तुरीताई गुरव, परमेश्वर जकापुरे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात योग शिक्षक परमेश्वर गुरव व माणिक माशाळे यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना योगाचे धडे दिले। यावेळी नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, राजशेखर उंबरनीकर, विजयकुमार पाटील, विलास कोरे, मल्लिकार्जुन आळगी, गुरुपादप्पा आळगी, दयानंद बिडवे, शिवशरण जोजन, राजू हिप्परगी, संजय हारकुड, डॉ. सतीश बिराजदार, वेदमूर्ती बसवराज शास्त्री तीर्थ, गजानन पाटील, डॉ. बसवराज नंदीकोले, राजशेखर हिप्परगी, सत्यजित लोके, शिवशरण जोजन, मल्लीनाथ मजगे, मलकप्पा भरमशेट्टी, ज्ञानेश्वर शिंदे, सुरेश आवटे, विश्वनाथ नवभागे तसेच मोठ्या संख्येने योगप्रेमी व विवेकानंद प्रतिष्ठान व योग समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ देवरमणी यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत दसले यांनी मानले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।